शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो। त्याचसोबत आम्ही करिअर काउन्सिलिंग देखील करत असतो आणि जे माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचा हा मोठा भाग आहे। चंद्रकांत खैरे असं बोलत होते की जी युतीची जबाबदारी आहे ती अनिल परबंकडे दिलेली आहे, ठाकरे बंधू एकत्र येण्याची। खरंच चंद्रकांत खैरे बोलले, कधी सांगितलं? ठीक अच्छा बोलले का? त्यांना जरा फोन करून विचार खैरे साहेबांना। सर आपले जे नातेवाईक आहेत ते देखील बोलतात की ठाकरे बंधूंना एकत्र यायला हवं। कोण कोण आपले नातेवाईक चंदू नामा? बघा, तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात कोण काय बोलतंय, कोणावर काय जबाबदारी आहे, मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ। कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यक्रम आहे, लढा आपल्या मुंबईचा। हे महत्त्वाचं आपण पाहता, अदानी समूह असेल किंवा भाजप असेल, मुंबई गिळायला निघालेलं आहे, महाराष्ट्र गिळायला निघालेलं आहे। अनेक अत्याचार या महाराष्ट्रात होत आहेत आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून जे कुठचेही पक्ष ह्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे। तारीख वगैरे काय ठरली आहे का एकत्र येण्याची? हो, असं काय तुम्ही बोलण्याला जा पुढे। मग आपण पहिला कुर्ल्यामधले जे आमदार आहेत मंगेश कुडाळकर, आता तिकडचे लोक प्रश्न उपस्थित करतात क्या हुआ तेरा वादा, जी जागा नक्कीच आपल्याला माहिती आहे। मंगेश कुडाळकर असतील, मिहीर खोटेच्या असतील, हे दोघांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं तर ते PAP आणि PTC हे रद्द करून देतील। आता मदर डेअरीची जागा असेल, मुलुंडमधल्या जागा असतील, सॉल्ट पॅन, जेव्हा आम्ही तिथे कारशेड हलवली होती तेव्हा केंद्र सरकारने, भाजपच्या केंद्र सरकारने तिथे अडचण निर्माण केली होती। सांगितलं होतं सॉल्ट पॅन आम्ही जागा मुंबईला देणार नाही। आणि आता अदानीच्या घाशात घालायला ती भाजपनी जागा बरोबर काढून अदानीच्या घाशात घालतात। म्हणजे मालकासाठी सर्व काही करणार हेच आहे। त्या ठिकाणी बोटॅनिक गार्डन होणार होता असं निवडणुकीमध्ये बघा, बोटॅनिकल गार्डन असेल कुठचंही गार्डन करा, पण ही जागा फुकटात म्हणजे 20% दरात जरी दिली असेल तरी वर्षी फुकटातच आहे ना। तुम्हाला अशी जागा मिळणार आहे का? तुम्हाला घरावरचं प्रीमियम माफ करून मिळणार आहे का? तुम्हाला 40%चा TDR मिळणार आहे का? एवढं सगळं जर असेल मग तिथे तुम्ही गार्डन बनवा। धारावीत पण आमची मागणी आहे, उद्या आम्ही मांडणार होती। आपण शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला पाहिजे असं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलेलं आहे। ठीक आहे। दुसरा असा विषय होता की आपण पाहिला असेल तर अनेक जागा या अदानीला देण्यात येत आहेत आणि जे धारावी प्रकल्प आहेत त्यात अनेक जण अपात्र होत आहेत, तर हा पण किती महत्त्वाचा? आता त्याच्यासाठी तुम्ही उद्या थांबा, कारण उद्या आमचा जो लढा आपल्या मुंबईचा तो सुरुवात होत आहे आणि त्याच्यातूनच आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करत आहोत। आणि जसं मी सांगितलं ना की ह्या मुंबईसाठी, ह्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कोणी सोबत यायला तयार आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाणार आहोत। सगळ्या पक्षांना आम्ही अपील करणार आहोत। अर्थात ज्यांचे जे मालक आहेत, अदानी ज्यांचे मालक आहेत त्यांचे काय पुढे ते बोलू शकणार नाहीत, पण बाकीच्यांना विचारणार आहोत। तर मुख्यमंत्र्यांनी आज लेख लिहिला आणि राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले ते फोडण्याचा प्रयत्न केला, पण इलेक्शन कमिशन का नाही बोलत आहे त्याच्यावर? मुख्यमंत्री काय इलेक्शन कमिशनची व्यक्ती आहे का? ते तिथे काम करतात का? की इलेक्शन कमिशन त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतं? मी पहिलंच सांगितलेलं आहे की निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात काम करतं। हे ज्या दिवशी आमचा निकाल त्यांनी दिला होता त्या दिवशी स्पष्ट झालं होतं। दुसरं म्हणजे ECI, ह्याचा फुल फॉर्म एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन ऑफ इंडिया, हे झालेलं आहे। आता अनिल परबजी माझ्यासोबत इथे उभे आहेत, त्यांना तुम्ही विचारा कितीदा ते पुढे त्यांच्या समोर गेलेले आहेत। आमचा निकाल जो दिला पक्षाचा, किती पक्षपात केलं त्यांनी विचारा तिथे। साहेब चंद्रकांत पाटील उद्या पक्ष प्रवेश आहे, आता तुम्ही ह्या लोक कशी आहेत हे ओळखून घेण्याचं काम जनतेचं आहे। कारण ज्यांच्यासाठी स्वतः उद्धव साहेबांनी दुसऱ्या पक्षाबरोबर खेचाखेच केली, ज्यांच्यासाठी आम्ही एवढं हट्ट धरला होता, अशीच लोक जर कोणी सोडत असतील तर ते लोक कसे आहेत, त्यांचं काळच कसं आहे तुम्ही ओळखा।